नमस्कार, मी उज्ज्वला प्रभुलकर. आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज. आवाज जनतेचा. पाहूया या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. माणगाव बस स्थानक आणि माणगाव आगार होणार सुसज्ज. युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांचा यशस्वी पाठपुरावा. टायरच्या नटबोल्टची मशीन ती एक त्यांनी मागणी केलेली आहे. हरकत नाही आहे. जनतेच्या सेवेसाठी जे काय लागणार आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे. उद्याणारा निवडणुकीचा खर्च थोडा आम्ही कमी करू आणि जनतेच्या सेवेसाठी थोडा खर्च आम्ही वाढवू की जेणेकरून ते आशीर्वाद मिळाले तर आम्हाला दोघांनाही कुठं काय कमी पडणार नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे. म्हणजे आम्ही काम करणारी मंडळी आहोत. आपले मुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर पहिले आम्ही 2 भाव होतो. मग ताईच्या रूपाने 3रा भाव आमच्याकडे आला आणि आम्ही महायुतीमध्ये 3 जण आलो. मग लाडके मिळते सरकार तटकरे साहेब आले ना, मी भावच आलो आणि त्या अनुषंगाने मंडळी जर मुख्यमंत्र्यांनी जर पहिलं कुठलं चांगलं काम केलं असेल तर आमच्या महिला भगिनींना ST मध्ये अर्ध तिकीट, कुठेही जा आमच्या सगळ्या महिला भगिनींना अर्ध तिकीट. ही तालुक्याच्या मुख्य ठिकाणीची अतिशय सामान्य व्यक्तींच्या जीवनातलं महत्त्वपूर्ण भाग असतो. कारण त्यांच्या प्रवासाच्या दृष्टिकोनातून ST हा अतिशय महत्त्वपूर्ण विषय असतो. कारण आपण सगळे सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना बऱ्याचशा वेळेला आपण ज्या ज्या गावांमध्ये जुबैरबाई जात असतो त्या ठिकाणी आम्हाला आमच्या इथं ST येण्याची संख्या वाढवण्यात यावी असं निवेदन हमखास आम्हाला त्या निमित्ताने मिळत असतं. मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने उल्लेख करायचा आहे की कोविडच्या कालावधीमध्ये आज मुंबई शहरामध्ये, मुंबईच्या लगतच्या शहरांमध्ये जी काही बेस्टची सुविधा सुरू झाली त्याच्यामध्ये आपल्या या रायगड जिल्ह्यातील आणि कोकण विभागातील सुद्धा जे बसस्थानकाचे कर्मचारी आहेत, सर्व ड्रायव्हर आहेत, यांचाही आवर्जून मला या निमित्ताने उल्लेख करायचा आहे.